हार्दिकाचं स्वागत करतो पण इथे स्वागत केलं गोलंदाजाचं पहिल्या चेंडूवरती टप्प्यात केले कार्यक्रम मारलाय बिग बिग लांबच लांबचा षटकार 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 फेर बदललाय षटकार आला आणि या षटकारानं धावफलकाला आकार आला टोटल 10 धावांची नोंद केली गेली एक बाद 10 अजून विजयासाठी 44 धावांचं लक्ष आहे इथून पुन्हा एकदा कुणालला उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय लांबी जास्त पाहायला मिळाली की नाही असा प्रश्न पडला पण शैलेशनं अंतिम क्षणी आपल्या खेळाडूला सूचना केली या चेंडूला अडवलं जाऊ शकतं आणि अशा वेळी 2 धावा स्कोअर कार्डवरती नोंद लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू हवेमध्ये होता झेल टिपण्याची संधी होती 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करत होते मोक्याच्या क्षणी या चेंडूला अडवलं गेलं किमान 2 धावा वाचवल्या गेल्या टोटल 12 कुणाल आता फटकेबाजी करण्याची संधी शोधतोय कुणालमध्ये ती ताकद आहे कुणालच्या मनगडाचा वापर करताना सटीक टप्प्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं होतोय पण अशा वेळी नॉन स्ट्राईक एंडवरती असलेला संदेश त्याला चांगली साथ देताना 12 धावा स्कोअर कार्डवरती नोंद झाल्यात शांत पद्धतीनं स्पर्धेचा आनंद घेतला जातोय जोरदार पद्धतीनं बॅट फिरवली जाते बॅट आणि चेंडूचा यावेळेस संपर्क नाही कुठल्याही स्पॉटवरती चेंडूला टाकलं गेलं त्यानंतर चेंडू मागच्या दिशेनं पाहायला मिळाला जिथे चांगल्या रीते या चेंडूला कलेक्ट करताना लॉंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं मात्र धावा वाचवल्या निर्धाव चेंडूची झाली सांगता उंच पुन्हा एकदा मारला जातोय चेंडूवरती आक्रमण केलं गेलं आक्रमण इज बेस्ट डिफेन्स चेंडू जातो यावेळेस काऊ कॉर्नरच्या बाहेर आउट ऑफ द पार्क निर्धार चषकाचा मनामध्ये निर्धास्त करणारा षटकार उर्वरित काही चेंडूमध्ये पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि हा देखील चेंडू बॅक टू बॅक सीमा रेखा पार 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 आलेला हा बिग बिग षटकार मनगडात ताकद पाहिजे मनामध्ये ध्येय जिंकण्याचं असावं ते धावा होऊ शकतात इथून मात्र संदेशनं ओळखलंय कुणालनं ओळखलंय आणि तीच संधी मैदानामध्ये शोधताना सिंगल आता वाढ होईल 2 षटकांचा खेळ समाप्त झाला स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 25 येणारे 12 चेंडू विजयासाठी 29 धावसंख्येची गरज शेवटचे 12 चेंडू 29 धावा करायच्या शेवटच्या 12 चेंडूमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी पुन्हा येऊ द्या लिटिल डीजे मास्टरला संधी टोक डीजे
कारले डोंगरावरती बसलेली आई एकविरा, हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई माऊली. आता कोणाच्या हाकेला धावणार? डीजे मास्टरच्या तर हाकेला नक्कीच धावली, तर एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्याला डीजे वाजवण्याची संधी तिने निर्माण करून दिली. पण इथे आता 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. पहिल्या सत्राचा विचार केला तर शेवटच्या 12 चेंडूमध्ये 36 धावा आल्या होत्या, पण प्रत्युत्तर देताना आता टीम रिसवाडी संघाला 12 चेंडूमध्ये 29 धावा पूर्ण करायच्यात. पहिल्या 12 चेंडूमध्ये धावा लागला स्कोर कार्डवरती 25. 54 धावांचं हे टार्गेट. संदीप शेठ पवार यांच्याकडे प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथून दिलं जाईल. गोलंदाज परेश, स्ट्राइक एंड वरती फलंदाज कुणाल. अको टप्प्याचा चेंडू डीप मध्ये, क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने या चेंडूला अडवतोय. उचलफेक केली जाईल, तत्पूर्वी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. 2 धावांनी स्कोर कार्डवरती वाढ. 27 धावांची नोंद. 12 मध्ये 29 ची गरज होती, आता 11 चेंडू विजयासाठी 27 धावसंख्येची गरज. शेवटच्या 11 चेंडू 27 धावा. रिसवाडी की विरोधात पौद, पौद की रिसवाडी असा चालू असलेला संघर्षमय क्रिकेटच्या पटलावरचा निर्धार चषकाचा सुंदर सामना. अको टप्प्याचा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर पकडलं गेलं. पंचांनी स्वेर घोषित केलाय, पनिशमेंट दिली गेली. 1 या धावसंख्येनं वाढ. 28 धावांची नोंद. 11 मध्ये 27 ची गरज होती, आता 11 चेंडू 26 धावांची असेल गरज. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी. सीमारेषेच्या जवळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो. अँटीप्लाय झेल संपलाय. फलंदाज कुणालचा खेळ. ठोक डीजे.